हो सर. ऑलरेडी ग्रुपला पाठवलेलं आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शनची डेफिनेशन पाहिली असेल तुम्ही कधी काळी. काय असते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शनची डेफिनेशन? काय असते डेफिनेशन ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची? मॉड ए इज इक्वल टू काय असतं? ए हा रिअल नंबर मधला घेतला तर मॉड ए हा ए असतो कधी? हा 0 असतो कधी? आणि हा मायनस ए असतो कधी? ए कधी असतो हा? मॉड 3 किती येतो? प्लस और -3. मॉड स्क्वेअर रूट नाही ना. मॉड म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ना. त्याला आपण काय म्हणतो? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3 येतो ना. मॉड ऑफ 0 किती येतो? 0. मॉड ऑफ -3 किती येतो? 3. म्हणजे हा आहे असा असतो कधी? ज्यावेळेस ए हा ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस. हा 0 असतो कधी? ज्यावेळेस ए हा 0 असेल आणि ए हा जर निगेटिव्ह असला तर हा मायनस ए असतो. म्हणजे पहा ए हा इथं किती या केसला? -3. म्हणजे इथं किती आला? मायनस ए आला. मायनस ए किती येईल सांगा बरं? हा -3 -3 म्हणजे हा किती आला? 3 आला. ही ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शनची डेफिनेशन किंवा मॉडची डेफिनेशन, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची डेफिनेशन. हे झालेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला काही प्रॉपर्टी पाहिजेत, मग आपल्याला पुढे जायचं. ही डेफिनेशन आहे सगळ्यांची व्यवस्थित? कुणाला काय अडचण? आपण त्याच्या काही प्रॉपर्टी बघू. पहिली प्रॉपर्टी मॉड ऑफ 0 काय असतो? 0 असतो. त्याच्यानंतर कोणताही नॉन झिरो एलिमेंट घ्या त्याचा मॉड काय असतो? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतो. त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. कोणताही घ्या. -3 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती आहे? 3. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. पाय घेतला तर पायची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती? पाय. हा पण स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन काय आहे? 0 आहे. हे फक्त एकाच गोष्टीसाठी ती ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 0 असती. ती कुणासाठी? फक्त 0 साठी. ती कुणासाठी असती? फक्त 0 साठी असते. ही पहिली आणि दुसरी झाली. तिसरी प्रॉपर्टी मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ -ए दोघे काय असतात? सेम असतात. आता मला सांगा मॉड ऑफ 3 किती येणार आहे? 3. आणि मॉड ऑफ -3 किती येतो? 3. हो बरोबर. मग म्हणजे मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ -ए दोघं काय असतात? सेम असतात. इथं ए इज इक्वल टू 3 घेतला तर हे ट्रू आहे. म्हणजे कोणताही घ्या, ए इज इक्वल टू -2 घेतला तरी ट्रू आहे. ही दुसरी प्रॉपर्टी. या प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॉड ऑफ ए प्लस बी लेस इक्वल मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ही ट्रायंगल इनइक्वालिटी म्हणतात याला. काय म्हणतात? ट्रायंगल इन इक्वालिटी. ह्या 4 प्रॉपर्टी आहेत. ह्या आहेत सगळ्यांच्या लक्षात आल्या? 4 प्रॉपर्ट्या आणि मॉडची डेफिनेशन, ह्या 2 गोष्टी. आता आपण एक मॉड ऑफ x - y चं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन पाहू. x आणि y हे जर रिअल नंबर असतील x आणि y जे रिअल नंबर असतील तर जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय आहे? मॉड ऑफ x - y काय असतं? तर डिस्टन्स फ्रॉम x टू y. x आणि y चं काय असतं? डिस्टन्स असतं. आता मॉड ऑफ, मी थोडक्यात रिअल लाईन वर सांगतो. -1 -2 1 2 आणि 3. आता मला सांगा मॉड ऑफ, आपण x इज इक्वल टू काय करू? 2 घेऊ आणि y इज इक्वल टू काय करू? -1 घेऊ. मग मॉड ऑफ x - y काय येईल? 3 येईल ना. 2 - -1 म्हणजे हा किती आला? 3 आला. मॉड 3
आणि हा 3 आला. म्हणजे काय झालं, नथिंग बट हा आपला x होता आणि हा y होता. हे डिस्टन्स तुम्ही जर काउंट केलं तर ऍक्च्युअली किती आलं, 3 आलं. आता पुढच्या केसमध्ये आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू चेंज करू. आता मी काय करतो, x इज इक्वल टू -2 घेतो, x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 2 घेतो. मग सांगा बरं x आणि y चे डिस्टन्स किती आहे, वरूनच सांगा. हा x आणि हा y. -4. डिस्टन्स -4. नाही 4 येईल फक्त. डिस्टन्स मायनस 4. असतं का? नाही नाही ना. डिस्टन्स पहा, x मायनस वाय असं नसतं, तर डिस्टन्स काय असतं, मॉड ऑफ x मायनस वाय असतं. कारण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पाहिजे ना मला त्याच्यातली. मग हे डिस्टन्स किती येणार आहे, मॉड ऑफ x मायनस वाय. मॉड हा किती आहे, -2 आणि y किती आहे, -2. हा म्हणजे हा किती आला, मॉड ऑफ -4. पण मॉड ऑफ -4 किती असतो, 4 असतो. याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन कळलं की मॉड ऑफ x मायनस वाय म्हणजे काय, x आणि y मधलं डिस्टन्स. x आणि y मधलं म्हणा किंवा y आणि x मधलं म्हणा. हे लक्षात आलं? हे समजलं का? हो सर. हो सर. आता मी काय करतो, याचाच आधार घेऊन एक डिस्टन्स फंक्शन तयार करतो. काय करतो, डिस्टन्स फंक्शन. पहा, एक डिस्टन्स फंक्शन पाहू. वी डिफाइन डिस्टन्स फंक्शन रो r क्रॉस r टू क्लोज इंटरवल क्लोज 0 ओपन इन्फिनिटी. या इंटरवल वर आपण काय पाहू, एक डिस्टन्स फंक्शन पाहू. डिस्टन्स फंक्शन म्हणजे काय, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे मॉड ऑफ x मायनस वाय काय दाखवते, डिस्टन्स दाखवते. म्हणजे हे पहा, रो ऑफ एक्स वाय r क्रॉस r हे काय आहे, नथिंग बट ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट x, y बिलोंग्स टू r. हे असे r क्रॉस r. हे याच्यातले एलिमेंट कसे असतात, एक्स वाय असतात. याच्यातले एलिमेंट कसे असतात, रो ऑफ एक्स वाय. आता रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वाय हे फंक्शन काय केलं, डिफाईन केलं. आता मला सांगा बरं, रो ऑफ 4, 2 आणि 3 ची व्हॅल्यू किती येईल? आपल्या डेफिनेशननी काय येईल, मॉड ऑफ 1 येईल. 2 मायनस 3. बरोबर, 1. हा किती येईल, 2 मायनस 3 1. पण मॉड ऑफ 1 काय आला, 1 आला. म्हणजे थोडक्यात डिस्टन्सच काउंट करतोय ना. 2 आणि 3 मध्ये डिस्टन्स किती आहे, 1. हे आपण काय केलं, डिस्टन्स फंक्शन केलं. आणि डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. नाही. त्याच्यामुळे हा जो रेंज आहे ऍक्च्युली तोच कोडोमेन येईल, सॉरी तीच रेंज येईल. म्हणजे हा कोडोमेन आहे. हा मी काय केला, 0 पासून स्टार्ट केला. 0 पासून काय केला, स्टार्ट केला इन्फिनिटी पर्यंत. हे लक्षात आलं फंक्शन कसं डिफाईन केलं? हो सर. बाकीच्यांच्या लक्षात आलं? हो. यस सर. आता मला याच्यावरून 4 स्टेटमेंट द्यायच्यात. या 4 स्टेटमेंटचा वापर करून मला 4 स्टेटमेंट द्यायच्यात. पहिल्यांदा सांगा बरं, हे पहिलं मी सुरुवातीला काय करतो, 3 पॉईंट घेतो आर मधले. रो ऑफ एक्स एक्स काय येणार आहे आपल्या डेफिनेशननी, काय येणार आहे, ही डेफिनेशन आहे आपली. रो ऑफ एक्स एक्स काय येणार आहे, 0. एक्स मायनस एक्स काय येणार आहे, 0 येणार आहे. याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय आहे, आपण पाहिलेलं आहे. मॉड ऑफ एक्स आणि एक्स मायनस एक्स म्हणजे काय, एक्स आणि एक्स मधलं डिस्टन्स. म्हणजे याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय येणार आहे ह्याचं, की 2 सेम पॉइंट मधलं डिस्टन्स ते काय असतं, 0 असतं. म्हणजे काय, एक्स पासूनच एक्स पर्यंतचं डिस्टन्स काय असतं, 0 असतं. हे पहिलं स्टेटमेंट, 1 नंबरचं स्टेटमेंट. हे लक्षात आलं? आलं का? हो सर. डिस्टन्स बिटवीन एक्स एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 0. पहिलं. दुसरं, एक्स नॉट इक्वल टू वाय घ्या. म्हणजे हे 2 पॉईंट वेगळे का सेम आहे, तर वेगळे, बरोबर. मग हे जर 2 पॉईंट वेगळे असतील, तर त्यातलं डिस्टन्स काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0. का बरं? आता पहा, आपल्या डेफिनेशननी काय आहे, डिस्टन्स बिटवीन
एक्स वाय हे काय मॉड ऑफ एक्स मायनस वाय. आणि ही पहिली प्रॉपर्टी पहा. पहिली प्रॉपर्टी काय आहे? हे डिस्टन्स झिरो कधी असतं? म्हणजे मॉड झिरो कधी असतो? ज्यावेळेस झिरो असेल त्यावेळेस. आणि हा जर झिरो नसेल, तर मॉड ए हा काय असतो? ग्रेटर दॅन झिरो असतो. आता पहा, एक्स नॉट इक्वल टू वाय आहे, म्हणजे एक्स मायनस वाय नॉट इक्वल टू काय आला? झिरो आला. मग हीच प्रॉपर्टी वापरली. हा जर इलेमेंट झिरो नसेल, हा नॉट इक्वल टू झिरो असेल, तर त्याचा मॉड किती असतो? ग्रेटर दॅन झिरो असतो. त्याच्यावरून ही दुसरी प्रॉपर्टी सांगितली. त्याच्यावरून काय सांगितलं? ही दुसरी प्रॉपर्टी सांगितली की रो ऑफ एक्स कॉमा वाय ग्रेटर दॅन झिरो. हे लक्षात आलं? दुसरी प्रॉपर्टी लक्षात आली का? म्हणजेच काय, याला आपण जॉमेट्रिकली काय म्हणू शकतो? दोन डिस्टिंक्ट पॉइंट घ्या, त्यातलं डिस्टन्स किती असणार आहे? ग्रेटर दॅन झिरो. दोन डिस्टिंक्ट पॉइंट मधलं डिस्टन्स काय असणार आहे? ग्रेटर दॅन झिरो. सॉरी, हा, स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन झिरो असणार आहे. हे समजलं? हो सर. आता दुसरं, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय काय असणार आहे? आपल्या डेफिनेशननी मॉड ऑफ एक्स मायनस वाय. मी याला असं लिहू शकतो का? मायनस वाय मायनस एक्स असं लिहू शकतो. मग मी यालाच असं लिहू शकतो का? मॉड ऑफ वाय मायनस एक्स. कारण आपली प्रॉपर्टी काय आहे? मॉड ऑफ ए इज इक्वल टू मॉड ऑफ मायनस ए. इथं ए हा पर्टिक्युलर तुम्ही एकच नंबर आहे ना, वाय आणि वाय मायनस एक्स हा एकच नंबर आहे. याच्या जागी वाय मायनस एक्स टाकला, त्याच्यावरून ही प्रॉपर्टी आली. आणि हाच काय? डिस्टन्स बिटवीन वाय आणि एक्स. म्हणजे एक्स आणि वायचं डिस्टन्स हे सेम असतं, डिस्टन्स वाय टू एक्स. ही तिसरी प्रॉपर्टी. ही तिसरी प्रॉपर्टी लक्षात आली? येस हो. सर. आता ही चौथी प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी काय आहे? ट्रायंगल इनइक्वालिटी. ट्रायंगल इनइक्वालिटी काय आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स वाय. म्हणजे आपण हे पाहिलं होतं, मॉड ऑफ ए प्लस बी लेस इक्वल मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ही प्रॉपर्टी पाहिली. याचा वापर करून आपण ही पाहू शकतो ना. आता मला काय करायचं? हे शो करायचंय. डिस्टन्स बिटवीन एक्स वाय हे काय आहे आपल्या डेफिनेशननी? बरोबर. मी असं केल्यावर काय फरक पडेल? काय फरक नाही पडेल पण का? नाही. मग मी काय करतो आता पहा, एक्स मायनस झेड हा कॉमन घेतो. नाही, कॉमन म्हणजे ब्रॅकेट टाकतो त्याला. याला पहा, याच्यावर मी असं सांगू शकतो का? याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं, तर आपल्या डेफिनेशननी काय येईल? एका साईडला ना मॉड ए, याचे हा मॉड ए. ए म्हणजे काय? एक्स मायनस झेड प्लस हा मॉड बी झेड मायनस वाय हा येईल. आणि हा नथिंग बट काय आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस हा काय आहे? डिस्टन्स बिटवीन झेड वाय. हेच पाहिजे ना आपल्याला. हेच ट्रायंगल इनइक्वालिटीचा वापर करून आपण हे सांगू शकतो. त्या चार प्रॉपर्ट्या कळल्या? डिस्टन्स फंक्शनच्या. कळल्या का नाही? हो सर. आता मी काय करतो, तुम्हाला लिमिटची डेफिनेशन माहित असेल, एखाद्या सिक्वेन्सचं लिमिट काय असतं. काय असतं? आपण त्याच्यावरून मग पुढे जाऊ. सिक्वेन्सचं लिमिट काय असतं? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. एक्स चं लिमिट हे एक्स आहे. आपण असं कधी म्हणतो? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 there exist capital N belongs to I such that distance between xn minus x less than epsilon for all n greater equal n. हे ऐकून आहे का? असं 2-3 ठिकाणी झालेलं आहे. कॅल्क्युलसला झालंय, ऍडव्हान्स कॅल्क्युलसला झालंय, कॉम्प्लेक्सला झालंय.
झालंय ना? हो का नाही? बरं ही डेफिनेशनवर थोडं ट्रस्ट करा. आपण डिटेल पाहू मग. ज्यावेळेस आपण सिक्वेन्स पाहू ना मॅट्रिक्स स्पेस मध्ये त्यावेळेस डिटेल पाहू. मला पॉइंट काय तयार करायचा आहे पहा. एक्सएन ही सिक्वेन्स एक्स या पॉइंटला कॉन्व्हर्ज होते. म्हणजे काय? कोणता इप्सिलॉन घ्या, मी थोडं एक्सप्लेन करतो. ही सिक्वेन्स आहे x1 x2 डॅश हा x ही सिक्वेन्स आणि ही डेफिनेशन काय सांगते? किती एप्सिलॉन घ्या, कोणताही छोटा एप्सिलॉन घ्या, त्याच्यासाठी मला असा xn पाहिजे, म्हणजे असा n पाहिजे. कसा? की त्या n च्या पुढचे कोणतेही n घ्या, म्हणजे इथला कुठलाही xn घ्या, त्यातलं डिस्टन्स हे लेस दॅन काय पाहिजे? एप्सिलॉन पाहिजे. असं जर झालं, हे डिस्टन्स, याला आपण आता डिस्टन्स म्हणणार बरं का. आपण पाहिले ना मॉड ऑफ x मायनस वाय काय आहे? डिस्टन्स फ्रॉम x टू y. याचा अर्थ काय घेणार? डिस्टन्स फ्रॉम xn टू x काय पाहिजे? लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. ते काय पाहिजे? लेस दॅन एप्सिलॉन. थोडं कळतंय का? थोडस कळतंय का? हो. आता मला याला हायलाइट करायची. हे काय सांगतंय? डिस्टन्स बिटवीन xn आणि x हे काय पाहिजे? लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. पण डिस्टन्स म्हणजे काय नेमकं? इन जनरल हे पर्टिक्युलर झालं. इन जनरल डिस्टन्स म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगतो, जळगाव ते अमळनेर किती डिस्टन्स आहे? किती डिस्टन्स आहे जळगाव ते अमळनेर? कोण सांगल? अप्रॉक्सिमेटली 55. अप्रॉक्सिमेटली 55. आणखी कोणाचं आहे का काही? बाय रोड एक बाय ट्रेन माहित असेल. सगळ्यात महत्वाचं, माझा प्रश्नच अपूर्ण आहे तसा पाहायला गेला तर. का अपूर्ण आहे? कारण मी फक्त जळगाव ते अमळनेर डिस्टन्स विचारले, पण मी सांगितलंय का कसं? रेल्वेने जायचंय, विमानाने जायचंय. सपोज विमान अवेलेबल, हेलिकॉप्टर अवेलेबल आहे आपल्याकडे, का बाय रोडनी जायचंय. रोडनी जाताना पण मग 2-3 मार्ग आहे, त्यातल्या कोणत्या रोडनी जायचंय. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय नेमकं? तर आपल्याला डिफाईन करावं लागतं की डिस्टन्स काय. आपल्याला डिफाईन काय करावं लागतं की डिस्टन्स काय. म्हणजे ज्यावेळेस ही डेफिनेशन तयार करत होतो त्यावेळेस युज्युअल डिस्टन्स हे कन्सिडर करत होते, म्हणजे स्ट्रेट लाईन डिस्टन्स. आणि हे r टू r आहे ना, रिअल नंबर बदले, म्हणजे रिअल नंबर ही स्ट्रेट लाईनच आहे. म्हणजे मला डिस्टन्स म्हणजे मला मार्ग बदलायला चान्सच नाही तशा वेगळ्या दृष्टीने जर विचार केला तर. मग याच कन्सेप्टला जनरलाइज केलं. याच कन्सेप्टला काय केलं? जनरलाइज केलं. म्हणजे थोडक्यात नॉन इक्लुडियन जॉमेट्री आली. तर जॉमेट्रीचे 2 प्रकार आहेत, म्हणजे इक्लुडियन आणि नॉन इक्लुडियन. इक्लुडियन म्हणजे काय? इक्लुडियन जॉमेट्री म्हणजे काय? काय ऐकून आहे का? नाही. इक्लुडियन जॉमेट्री म्हणजे तुम्ही इथून मागे जी शिकलात ना पूर्ण, ती सगळी इक्लुडियन जॉमेट्री होती. मग काय असतं इक्लुडियन जॉमेट्री? तर युक्लिड नावाचा एक मॅथमॅटिशियन होता, ऐकून असतात. तर त्या मॅथमॅटिशियनने काय केले? पॉस्ट्युलेट तयार केले 5. जो प्लेन किंवा जो स्पेस ते 5 पॉस्ट्युलेट सॅटिस्फाय करेल त्याला म्हणायचं इक्लुडियन स्पेस. मग त्यातली जी जॉमेट्री आहे सगळी तिला काय म्हणायचं? इक्लुडियन जॉमेट्री. मग त्यात मी सगळे नाही सांगत, म्हणजे मला आठवतच नाही, पण 5 पॉस्ट्युलेट काय होते त्याच्यात? त्यातलं एक पॉस्ट्युलेट होतं, एका पॉइंट मधून तुम्ही इन्फानाइटली मेनी लाईन काढू शकता. XY प्लेन घेतलं तर. दुसरं पॉस्ट्युलेट काय होतं? 2 जर डिस्टिंक्ट पॉइंट घेतले तर त्याच्यातून तुम्ही युनिक लाईन काढू शकता. काय करू शकता? 2 डिस्टिंक्ट पॉइंट घेतले त्याच्यातून तुम्ही युनिक लाईन काढू शकता. हे दुसरं पॉस्ट्युलेट. आणखी काय पॉस्ट्युलेट होते? आणखी एक पॉस्ट्युलेट होतं,
त्रिकोण घ्या, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180. इंटरनल जे कोण असतात त्यांच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते. बरोबर. असे जे पॉस्ट्युलेट आहेत किंवा पुढचं पॉस्ट्युलेट, दोन पॅरलल लाईन कधीच एकमेकांना काय करत नाही, इंटरसेक्ट करत नाही. असे 5 पॉस्ट्युलेट होते. हे 5 पॉस्ट्युलेट ज्या स्पेस मध्ये किंवा ज्या प्लेन मध्ये सॅटिस्फाय होतील त्याला काय म्हणायचं? इक्लिडियन स्पेस. आपल्याला आहे इक्लिडियन स्पेस म्हणायचं. मग ते डिस्टन्स कसं मोजलं जातं? तिथं स्ट्रेट लाईनने मोजलं जातं. मग तो जे तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला शिकला असतात ना, स्क्वेअर रूट मध्ये x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर, तो इक्लिडियन स्पेस मधला आहे. या 5 पॉस्ट्युलेट पैकी एक जरी पॉस्ट्युलेट सॅटिस्फाय नाही केलं तर त्याला काय म्हणायचं? नॉन इक्लिडियन स्पेस. मग त्याच्यात जी जिओमेट्री शिकली जाते ते नॉन इक्लिडियन असते. म्हणजे काय की दोन स्ट्रेट लाईन फायनाइट डिस्टन्सवर इंटरसेक्ट करू शकतात, असं असू शकतं. किंवा दोन पॉइंट मधून मी इन्फायनाइटली मिनी स्ट्रेट लाईन काढू शकतो, असं म्हणजे एकापेक्षा जास्त काढू शकतो. किंवा त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 पेक्षा वेगळी असू शकते. काहींची 540 असू शकते, काहींची कशी असू शकते. असं जिथं असतं या 5 पॉस्ट्युलेट पैकी एकही ऍटलिस्ट एक जरी पॉस्ट्युलेट सॅटिस्फाय नाही केलं तर त्याला काय म्हणायचं? नॉन इक्लिडियन स्पेस म्हणायचं. मग इथं प्रॉब्लेम येतो ना. म्हणजे कसं की इथून आपण इक्लिडियन स्पेस मध्ये मला डिस्टन्स कसं आहे, सरळच ट्रॅव्हल करते ना माझा. पण नॉन इक्लिडियन मध्ये मला कसंही ट्रॅव्हल करतात, म्हणजे ते स्पेस कर्ववर असतं. माझं कसं असतं ते स्पेस कर्ववर. ऍक्च्युअली रिअल लाईफ मध्ये नॉन इक्लिडियनच चालतं. आता आपण फॉर एक्झाम्पल पाहू एक अर्थचं. सपोज ही अर्थ आहे. तुम्हाला 2-3 हे दाखवतो याच्यात. 2 पॉस्ट्युलेट दोन नाही, बरेच पॉस्ट्युलेट सॅटिस्फाय होत नाही असे. सपोज हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे अर्थचा. ही अर्थ आहे. आता मला सांगा, अर्थ ही स्पेरिकल शेप मध्ये, बरोबर. मला या पॉइंट मधून इथून जर मी निघालो, या पॉइंट वरून जर निघालो, मी स्ट्रेट चालत राहिलो तर मी असं येणार आहे कुठतरी, बरोबर. लक्षात येते का? मी सरफेसवर चालतोय बरं का अर्थच्या, मी स्ट्रेट नाही, म्हणजे ही स्ट्रेटच आहे. मी ही जी लाईन काढलेली ही स्ट्रेट लाईन आहे. का? कारण मी स्ट्रेट चालतोय. फक्त अर्थचा सरफेस कर्व असल्यामुळे तो असा आलाय. हे समजते? हो मग ह्या इक्वेटरला आल्यावर मी राईट अँगलनी वळू, इकडल्या साईडला वळू, म्हणजे हा कितीचा अँगल झाला? 90 डिग्री. 90 डिग्रीचा. मी परत असं काय अंतर ट्रॅव्हल केलं, मी परत लेफ्टला वळलो 90 डिग्रीनी, असा वळलो. मी असा जरी वळलो तरी मी कोणत्या पोलला जाणार आहे? नॉर्थ पोल. नॉर्थ पोलला. हे डिस्टन्स किती आहे? 90 डिग्री, बरोबर. पहा, ही स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही सुद्धा काय आहे? कारण मी स्ट्रेटच ट्रॅव्हल केलंय ना, बरोबर. आता मला सांगा, ह्या 3 स्ट्रेट लाईननी तयार केलेला हा ट्रँगल झाला. हा काय झाला? ट्रँगल झाला. याचं इंटरनल अँगल किती येईल सांगा बरं? 90 180 येईल का मोर दॅन 180 येईल? 180. 180 येईल. हे किती आलं? 90. हे किती आलं? 90. आणि हा समथिंग येईल ना, म्हणजे हा मोर दॅन किती येणार आहे? 180 आला. म्हणजे ट्रायंगलच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती झाली? मोर दॅन 180 झाली. ही नॉन इक्लिडियन जॉमेट्री. लक्षात आलं? समजते का थोडस? आणखी हे 2 पॉइंट घ्या. ह्या 2 पॉइंट मधून हीच लाईन जर कंटिन्यू केली तर इथून जाणार आहे. हीच लाईन जर कंटिन्यू केली तर इथून जाणार आहे. ही लाईन जर कंटिन्यू केली तर इथून जाणार आहे.
सरफेस वरूनच चालतोय बरं का मी, आतून जात नाही स्पेअरच्या. हे असं म्हणजे 2 पॉइंट मधून इन्फानाइटली मिनी स्ट्रेट लाईन काढू शकता तुम्ही. इथं पण ब्रेक होतंय, पहिल्यासाठी पण ब्रेक होतंय इक्लिडियन स्पेसचं, म्हणजे नॉन इक्लिडियन जॉमेट्री इथं आपली आहे. म्हणजे मला एकच सांगायचंय की आपली स्ट्रेट लाईन म्हणजे सरळच असावी असं काही नाही. नॉन इक्लिडियन जॉमेट्री ती कर्व पण असू शकते. ते तुम्ही कुठून पाहताय त्या सेन्सने ते डिपेंड करत. थोडं समजतंय? हो सर. इथं मॅटर येतो डिस्टन्सचा. तुम्ही डिस्टन्स कोणत्या प्रकारे मोजताय हा मॅटर येतो. हे समजलं? आणि याच्यातच जे मग मी सांगितलं होतं ना, मॉड ऑफ एक्स मायनस एक्स, हे जे डिस्टन्स असतं हे युज्युअल डिस्टन्स असतं. हे काय असतं? युज्युअल डिस्टन्स असतं. आता हे युज्युअल डिस्टन्स स्ट्रेट लाईननी मोजला जातं, हे इक्लुडियन स्पेस मधलं आहे. ते कशातलं आहे? इक्लुडियन स्पेस मधलं. आणि हे नॉन इक्लुडियन स्पेस मध्ये येतं. म्हणजे पहा, तुम्ही नॉन इक्लिडियन स्पेस मध्ये डिस्टन्स काढू शकता आणि कुठेही डिस्टन्स काढू शकता. आता ही जी सिक्वेन्सची डेफिनेशन होती, ही याच्यात जे आपण डिस्टन्स मोजलं ते काय होतं? युज्युअल डिस्टन्स होतं. मग याच्या जागी आपण आता वेगवेगळे डिस्टन्स टाकू शकतो ना. याच्या जागी काय करू शकतो आपण? वेगवेगळे डिस्टन्स टाकू शकतो. हे थोडं लक्षात येतंय? तुम्हाला कळेल नंतर. आणखी एक्झाम्पल पाहिले ना आपण, मग ते कळेल पुढे गेल्यावर. पण नॉन इक्लुडियन जॉमेट्री म्हणजे काय, की ते इक्लुडचे पॉस्ट्युलेट पैकी एखादं जरी पॉस्ट्युलेट सॅटिस्फाय नाही झालं तर त्याला काय म्हणतो आपण? नॉन इक्लुडियन स्पेस. आणि त्याच्यात जी जॉमेट्री शिकली जाते त्याला काय म्हणायचं? नॉन इक्लुडियन जॉमेट्री. हे एक पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा मला सांगायचा काय, की डिस्टन्स हे असंच नाहीये. म्हणजे इथून तुम्ही जर मी जळगावचं डिस्टन्स मोजलं तर तुम्ही स्ट्रेट मोजू शकता का? म्हणजे मोजू शकता ना. नाही. नाही म्हणजे स्ट्रेट मोजू शकता ना. जायचं असं नाही. हेलिकॉप्टर घेतलं, हेलिकॉप्टरने जाऊ शकता ना तुम्ही स्ट्रेट. तुम्ही बाय रोडनी वाकडं तिकडे जाऊ शकता किंवा बाय ट्रेनने तुम्ही कसं म्हणजे जे ट्रॅक आहे त्यानेच जावं लागेल तुम्हाला. म्हणजे काय, की हे डिस्टन्स तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. जे तुम्ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स घेतलं ना ते तुम्हाला असं घ्यावं लागेल. जे तुम्ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स घेतलं ना ते असं घ्यावं लागेल. पण जर तुम्ही वेगळ्या अँगलने डिस्टन्स घेतलं, म्हणजे बाय रोड घेतलं, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे डिस्टन्स घ्यावं लागेल. ते वेगळं डिस्टन्स झालं ना. तो डिस्टन्सचा वेगळा प्रकार झाला. मग एक फ्रॅचेट नावाचा मॅथमॅटिशियन होता, फ्रेंच मॅथमॅटिशियन फ्रॅचेट. मग तो असंच त्याच्या डोक्यात आलं, की हे जे डिस्टन्स मोजतोय हे आपण वेगळं पण घेऊ शकतो ना. स्ट्रेटच घ्यावा असं काही बंधनकारक नाही ना. मग त्यांनी हे आपण डिस्टन्स म्हणतो ना. मग त्यांनी त्याचा पीएचडीचा थेसिस लिहिला 1906 साली. त्या 1906 साली मध्ये त्यांनी हे मेन्शन केलं, की डिस्टन्स वेगवेगळ्या प्रकारे मोजता येतं नॉन इक्लुडियन जॉमेट्रीचा वापर करून. काय करता येतं? वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे तो काय म्हणतो, की डिस्टन्स फंक्शन हे वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता येतं. मगाचं जे आपण डिस्टन्स फंक्शन घेतलंय ना ते. आणि त्याच डिस्टन्स फंक्शनला 1914 साली हाउसडॉफ नावाचा जर्मन मॅथमॅटिशियन होता. त्याच डिस्टन्स फंक्शनला 1914 साली त्या हाउसडॉफनी नाव दिलं मेट्रिक. काय नाव दिलं? मेट्रिक. तर मेट्रिक म्हणजे काय? तर काही नसून डिस्टन्स मोजायचं. डिस्टन्स फंक्शन आहे ते. आपलं जे कोर्सचं नाव आहे ना मेट्रिक, तेच नथिंग बट काय आहे? यालाच नाव काय आहे? डिस्टन्स. डिस्टन्स फंक्शन. हे फंक्शन आहे. म्हणजे मेट्रिक स्पेस म्हणतात ना, तर मेट्रिक स्पेस म्हणजे काय, की जे डिस्टन्स मोजायचं जे फंक्शन आहे ते इन्क्लूड असलं पाहिजे त्या स्पेसमध्ये. तर त्याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस. रफली आयडिया लक्षात आली? मेट्रिक म्हणजे काय? डिस्टन्स फंक्शन आहे. आणि डिस्टन्स तुम्ही कसंही मोजू शकता हे मला सांगायचंय. मग आपल्याला पुढे ऍक्च्युअली पाहिजे की डिस्टन्स वेगवेगळ्या प्रकारे कसं मोजता येतं. म्हणजे मेट्रिक नावाचा अर्थ काय घ्यायचा, की एक फंक्शन आहे ते. आपण वेक्टर स्पेस कसा म्हणतो, की ते एक सेट आहे आणि त्याने काही पॉस्युलेट सॅटिस्फाय केले पाहिजे. तसंच मेट्रिक स्पेस काय? एक डिस्टन्स फंक्शन आहे, की त्यांनी काही पॉस्युलेट सॅटिस्फाय केले पाहिजे. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस. आणि ते ऑलरेडी आपण 4 पॉस्ट्युलेट पाहिलेले आहेत. काय पॉस्ट्युलेट आहे? पहिलं पॉस्ट्युलेट,
दोन कोणत्याही डायरेक्शन म्हणजे कसंही डिस्टन्स मोजा, तर दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स किती असायला हवं? किती असायला हवं दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स? झिरो. दोन ते किती असायला पाहिजे दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स? 0 असायला पाहिजे. पहिली गोष्ट. दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहे, त्या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे? झिरो का झिरो पेक्षा त्याचे मोठं? मॉड्युलस जास्त 0 पेक्षा. मॉड्युलस नाही म्हणत मी आता, मी जनरलाइज करतोय डिस्टन्सला. मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू नाही बोलत आता, कारण मी इथवर ऍब्सोल्यूट आलो, आता मी नॉन इक्लुडियन मध्ये चाललोय. आणि नॉन इक्लुडियन मध्ये आपण स्ट्रेट मोजतो असं नाही, त्याच्यामुळे मग मी पहिलं स्टेटमेंट का वापरलं? दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स काय असतं? 0 असतं. 0. दोन डिस्टिंक्ट पॉइंट मधलं डिस्टन्स काय असतं? ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतं. एक्स पासूनचं वायचं डिस्टन्स आणि वाय पासून एक्सचं डिस्टन्स काय असतं? सेम असतं. आणि डिस्टन्स फंक्शनने ट्रायंगल इनइक्वालिटी सॅटिस्फाय केली पाहिजे. असं जर झालं एखाद्या सेटवर, तर त्या सेटला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस म्हणायचं. आणि ऑलरेडी हे जे आपण पाहिलेले आहेत ना, हे 4 हेच आहे ना इथं. त्याच्यामुळे पहा, त्याच्यामुळे मी असं लिहिलं नाही इथं लिहिताना, नाही तर असं लिहिलं असतं तर उलट चांगलं झालं असतं ना. मॉड ऑफ एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 0. त्याचं कारण हेच होतं की मला हे फक्त एवढंच पाहिजे, कारण मला जनरलाइज करायचंय. मला फक्त मॉडचं डिस्टन्स माहिती असं नाही. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय की x2 एखादा सेट घेतला एम नावाचा, आता आर घ्यावा असं काय नाही, एम नावाचा सेट घेतला, त्याच्यातले 2 पॉईंट घेतले, तर दोन सेम जर पॉईंट असले तर त्यातलं डिस्टन्स किती पाहिजे? 0 पाहिजे. दोन डिस्टिंक्ट असले त्यातलं डिस्टन्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे. एक्स आणि वायचं डिस्टन्स आणि वाय आणि एक्सचं डिस्टन्स काय पाहिजे? सेम पाहिजे. आणि ट्रायंगल इनइक्वालिटी काय पाहिजे? सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे काय, एक्स आणि वायचं डिस्टन्स काढलं मी आणि आणखी एक पॉईंट घेतला झेड नावाचा, मग मी एक्स पासून झेड ला गेलो, ते डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, झेड पासून वाय ला गेलो, ते डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, दोघांची सम केली, तर ती ओरिजिनल डिस्टन्स पेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. म्हणजे आता स्ट्रेट लाईनच्या भाषेत जर हे सांगायचं गेलं तर कसं सांगावं लागेल मला? हा एक्स आहे आणि हा वाय आहे, तर हे जर मी आपण इक्लुडियन मध्ये स्ट्रेट लाईन हे जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं आणि एखादा झेड पॉईंट कॅल्क्युलेट घेतला, तर एक्स पासून झेडचं आणि झेड पासून वायचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करा, सम करा, ते डिस्टन्स आणि एक्स आणि वायचं डिस्टन्स हे कोणतं मोठं येईल? तर एक्स आणि झेडचं डिस्टन्स प्लस झेड आणि वायचं डिस्टन्स. त्याच्यामुळे याला ट्रायंगल इनइक्वालिटी म्हणतात. काय म्हणतात त्याला? ट्रायंगल इन इक्वालिटी. या 4 कंडिशन सॅटिस्फाय केल्या एखाद्या एम या सेटनं, मग ते दोन्ही पॉईंट त्याच्यातले घ्यायचे आणि डिस्टन्स हे ग्रेटर दॅन 0च लागतं. म्हणजे ते फंक्शन आपल्याला तसं डिफाईन करावं. असं जर झालं तर रो या फंक्शनला डिस्टन्स फंक्शन म्हणायचं आणि डिस्टन्स फंक्शनलाच आपण नाव काय दिलं? मेट्रिक म्हणायचं. त्याच्यामुळे रोला काय नाव द्यायचं? मेट्रिक नाव द्यायचं. आणि एम रोला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस म्हणायचं रफली. आपण डेफिनेशन पाहू ऍक्च्युली. इथपर्यंत मी दिलेल्या नोट्स वापरा. त्यानंतर मी आता ग्रुपला टाकलेले आहेत सकाळी नोट्स, ह्या नोट्स. तर इथून आता इथं आपला चॅप्टर 2 नाहीये, आपल्या पहिल्या चॅप्टरचा टॉपिक आहे. इथून पुढे या नोट्स वापरा. जर मला काय बदल सुचवायचे असतील तर मी हे सांगेन. या वंदना पाटील मॅडमांनी काढलेल्या नोट्स, त्यांनी कधी शिकवला होता बरेच वर्षापूर्वी, त्यांच्या ह्या नोट्स घेतल्यात. कारण माझ्या नोट्स अशा वेगवेगळ्या पानावर होत्या, त्या सगळ्या गेल्या कुठं, गायब झाल्या. आपण याच नोट्स वरून शिकू. इथवर मॅट्रिक्स स्पेसची हिस्ट्री कळली, डेफिनेशन कळली, थोडीशी हिस्ट्री आणि डेफिनेशन पाहू आपण. पण डिस्टन्स फंक्शन तर कळलं का? काय हो असतं? सर. आता आपण ऍक्च्युली मॅट्रिक स्पेस वर येऊ. मॅट्रिक स्पेस काय असतं? एम बी एनी सेट, मे बी एमटी असू शकतो ना, एमटी, कारण एम हा एनी सेट सांगितलाय, एनी म्हणलं तर एमटी पण येतो. अ मेट्रिक फॉर एम इज द फंक्शन. मेट्रिक काय असतं? फंक्शन असतं. रो कुठून असतं? एम क्रॉस एम. मग आपण घेतलं होतं आर क्रॉस आर टू क्लोज 0 इन्फिनिटी, तेच आहे सगळं, टू क्लोज 0 इन्फिनिटी. कारण डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं, त्याच्यामुळे निगेटिव्ह एलिमेंट याच्यात येणार नाही.
सॅटिस्फाईंग द फॉलोइंग ऍक्झियम किंवा प्रॉपर्टीज. पहिलं पहा M1 प्रॉपर्टी काय आहे सांगा बरं, या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? काय आहे? म्हणजे कसं वाचायचं याला सांगा ना, कसं वाचायचं? कसं वाचायचं? रोला डिस्टन्स फंक्शन म्हणायचं. मग काय वाचायचं? डिस्टन्स फ्रॉम एक्स टू एक्स इज इक्वल टू काय? 0. पहिली प्रॉपर्टी. त्यालाच रो ऑफ एक्स कॉमा एक्स इज इक्वल टू 0 हे म्हणायचं. काही असू शकतं ते डिस्टन्स, नेसेसरी नाही मॉड असेल. आपण पाहू एक्झाम्पल. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट हे किती पाहिजे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. पुढचं डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय एक्स हे पाहिजे. याला सिमेट्री प्रॉपर्टी म्हणतात. आणि तिसरी प्रॉपर्टी काय? डिस्टन्स बिटवीन एक्स वाय लेस इक्वल डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड वाय हे पाहिजे. आता मला सांगा, जे आपण हे जे रो आहे, हा रो त्याला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं. आणि ही जी एम रो ऑर्डर पेअर आहे त्याला ऑर्डर पेअर पण म्हणता येतं. तर त्याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस म्हणायचं. एम रोला त्याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस म्हणायचं. डेफिनेशन लक्षात आली? रो एक फंक्शन दिलेलं असतं, ते चेक करायचं फक्त. एम क्रॉस एम टू क्लोज इंटरवल 0 म्हणजे डिस्टन्स फंक्शन आहे थोडक्यात. तर त्या डिस्टन्स फंक्शननी किंवा मेट्रिकनी या प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय, या त्या फंक्शननी या प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय केलं तर रोला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं. समजलं? या प्रॉपर्ट्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या तर त्याला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं रोला. आणि एम रोला मेट्रिक स्पेस. थोडं समजतंय? आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल वरून आणखी क्लिअर होईल. फंक्शन दिलेलं असतं, आपण फक्त चेक करायचं. आता मला सांगा तुम्ही, हे फंक्शन दिलंय, हे एक्झाम्पल पहा. पहिलं आर हा सेट ऑफ रिअल नंबर आहे. आर हा रो हे फंक्शन डिफाईन करायचं कुठून? आर क्रॉस आर पासून क्लोज 0 टू इन्फिनिटी पर्यंत. कसं? रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स मॉड ऑफ एक्स मायनस वाय, एक्स वाय मधले असतील. तर शो काय करायचंय? ऑर्डर पेअर आर रो हे मेट्रिक स्पेस आहे, म्हणजे रो हे मेट्रिक शो करायचंय मला. पहिली कंडिशन काय आहे? पहिली M1 प्रॉपर्टी काय आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स एक्स हे 0 पाहिजे. मग मी डिस्टन्स बिटवीन एक्स एक्स घेणार. पण आपल्या डेफिनेशन नुसार काय? एक्स मायनस एक्स. एक्स मायनस एक्स काय आलं? 0 आलं. 0चा मॉड काय आला? 0 आला. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेम पॉईंट हे 0 आलं. M1 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली, म्हणजे M1 होल्ड झाली. आता दुसरी प्रॉपर्टी, एक्स नॉट इक्वल टू वाय घ्यायचा आणि डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा वाय हे काय दाखवायचं? ग्रेटर दॅन 0 दाखवायचं. आता पहा, रो ऑफ एक्स वाय काय असणार आहे? मॉड ऑफ एक्स मायनस वाय असणार आहे. पण एक्स मायनस वाय हा इक्वल नाही, म्हणजे एक्स नॉट इक्वल टू वाय म्हणजे एक्स मायनस वाय हा 0 नसणार आहे. आणि ही प्रॉपर्टी काय सांगते? हा जर 0 नसेल तर हे डिस्टन्स किती असतं? ग्रेटर दॅन 0. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. पहा, पहिली प्रॉपर्टी काय? डिस्टन्स बिटवीन आपण ही शो केली. दुसरी प्रॉपर्टी काय? डिस्टन्स बिटवीन जर दोन डिस्टिंक्ट पॉईंट घेतले तर त्याचं डिस्टन्स किती पाहिजे? ग्रेटर दॅन 0 पाहिजे. त्याच्यानंतर हे डिस्टन्स बिटवीन एक्स वाय आणि डिस्टन्स बिटवीन वाय एक्स हे काय पाहिजे? तुमचं सेम पाहिजे. ह्या फंक्शननी या येईल का? तर पहा, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय हे घ्यायचं, कन्सिडर करायचं. एक्स वाय आधी एम मधले घ्यायचे, एक्स वाय झेड एम मधले ते कॉमन ठेवा. मग हे काय असतं? डिस्टन्स एक्स मायनस वाय. मगच केले आपण. यालाच आपण काय म्हटलं होतं? मायनस वाय मायनस एक्स असं. आणि यालाच काय म्हटलं होतं? मॉड ऑफ वाय मायनस एक्स. आणि हाच काय झाला? डिस्टन्स बिटवीन वाय
एक्स हे असं. म्हणजे ही तिसरी प्रॉपर्टी पण काय होती, सॅटिस्फाय होती. आणि मग ऑलरेडी शो केलेले आपण चौथी प्रॉपर्टी पण काय होती, सॅटिस्फाय होती. ह्या रोनी विथ रिस्पेक्ट टू दिस फंक्शन हे जर सॅटिस्फाय केलं, म्हणजे रो असा डिफाईन केला, त्या रोनी जर हे कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर त्या रोला काय म्हणायचं, मेट्रिक म्हणायचं. मग हा मेट्रिक स्पेस झाला. हे लक्षात आलं, हा मेट्रिक स्पेस आहे म्हणून. तुम्ही काहीही फंक्शन घेऊ शकता. तर एक फॉर एक्झाम्पल पाहू आपण, हे फंक्शन घेतो एक, मग ते मेट्रिक आहे का ते सांगा मला. रो आर क्रॉस आर घेतो, एम हा आर घेतला, तो क्लोज 0 इन्फिनिटी हे घेतलं मी. आता मी डिफाईन कसं केलं फंक्शन, रो ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स प्लस वाय, असं डिफाईन केलं. मागं आपण कसं डिफाईन केलं होतं, एक्स मायनस वाय डिफाईन केलं होतं. तर हे मेट्रिक येईल का, काय वाटतं. पहिली प्रॉपर्टी, डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट, बरं का, डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट एक्स आणि एक्स किती येईल सांगा बरं. 2x. 2 मॉड एक्स येईल, बरोबर. हे 0 आहे का, नाही. नाही. ग्रेटर ग्रेटर दॅन 0 येईल, किंवा काही केसेस मध्ये एक्स जर 0 असलं तर 0 येईल, पण हे 0 नाही इन जनरल. पहिली प्रॉपर्टी सॅटिस्फाय होती का, नाही होते. नाही होत. त्याच्यामुळे हे मेट्रिक येईल का असं डिफाईन केलेलं, नाही. नाही. मग आता आणखी एक चेक करा, हे येईल का सांगा बरं. सॉरी, हे येईल का, काय वाटतं. हो. काय वाटतं, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होईल असं. होईल. डिस्टन्स बिटवीन एक्स आणि एक्स किती येईल, एक्स मायनस एक्स किती आलं, 0 आलं. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी होईल का, होईल ना. x मायनस वाय हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन यायला हवं ना. त्याच्या आधी हे विचार करा बरं, हे फंक्शन आहे का. मी जर 2 3 काढला तर माझ्या डेफिनेशन काय येईल, 2 मायनस 3 काय येईल, -1 याच्यात येईल का. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असेल का, नाही. आपण मॉड्यूलस लक्षात आलं, हे मॉड फंक्शनच मध्ये नाही. घेतो. मॉड मध्ये नाही घ्यायचं ना आपल्याला, मॉड मध्ये ऑलरेडी आपण पाहिलंय ना. मला हे वेगवेगळे एक्झाम्पल ट्राय करायचे. समजलं हे, म्हणजे हे फंक्शन येणार नाही का. फंक्शनच येणार नाही ना, पुढे टेस्ट करायचा प्रश्नच नाही ना. मला मेट्रिक हे फंक्शन लागतं ना, हे फंक्शनच नाही, पुढे टेस्ट करायचा प्रश्नच नाही. आणखी एक काय ट्राय करू आपण, वेगळं काय आहे का कोणाच्या डोक्यात ट्राय करायचं. x इंटू वाय. एक्स इंटू वाय हे घेऊ. याला वाटलं तर आपण निगेटिव्ह एक्स आणि वाय निगेटिव्ह घेतले, तर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह घेतला तर हे निगेटिव्ह येणार, म्हणजे हे पण फंक्शन येणार नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण काय करू, हे टाकू. मग आता पहिली प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का, फर्स्ट नाही होणार. फर्स्ट होईल का, नाही. नाही होणार. म्हणजे हे फंक्शन येईल का, नाही. नाही येणार. मग आता आपण आणखी ट्राय करू, एक ट्राय करू वेगवेगळ्या फंक्शन. -x²,
पहा बरं हे नाही, आणि जर मॉड ऑफ एक्स वाय घेतला असता, एक्स 0 जर घेतला असता तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली असती ना. कोणतं म्हणजे मॉड ऑफ एक्स वाय घेतला असता, त्याच्यामध्ये एक्स हा 0 घेतला असता किंवा वाय दोघांपैकी. नाही, पहिली कंडिशन काय आहे? हे 0 राहील का ऑलवेज? ऑलवेज नाही राहणार. हा, मग ऑलवेज पाहिजे ना आपल्याला. एखाद्या 10-12 पॉईंट साठी होईल असं नकोय मला. कंडिशन जर सॅटिस्फाय व्हायची असली तर इन जनरल सगळ्यांसाठी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे दुसरी होणार नाही. तुम्ही जे सांगताय ना की 2 डिस्टिंक्ट पॉईंट घेतले, एक 0 घेतला, तर ते स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन पाहिजे, ते पण होणार नाही असं. आता आपण आणखी एक ट्राय करू. हे ट्राय करू, -x². हे पहा बरं होईल का? होईल सर. आता पहिली गोष्ट हे फंक्शन आहे, मॉड आहे म्हणजे. दुसरी गोष्ट, रो ऑफ x इज इक्वल 0 येईल का? येईल. येईल का? येईल. आता x आणि y हे जर डिफरंट घेतले, x आणि y जर डिफरंट घेतले, तर रो ऑफ xy हा काय येईल? ग्रेटर दॅन 0 येईल का? तर येईल, कारण हे इक्वल येणार नाही ना. हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येतील. काय येतील? x नॉट इक्वल टू y. त्याच्यामुळे सपोज हे इक्वल 0 यालाय कोणत्या केसेस साठी? सपोज हा 0 आहे, आपण पर्टिक्युलर केस काढू. हा 0 आहे. हा 0 आहे म्हणजे काय? मॉड ऑफ xy मायनस x². हा काय येतोय? 0 येतोय. आता आपल्याला माहिती एकाच नंबरचा मॉड 0 असतो. कोणत्या नंबरचा मॉड 0 असतो? फक्त 0चाच. त्याच्यामुळे हा नथिंग बट काय आला? xy मायनस x² हा 0 आला. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता? xy, याच्यातून x कॉमन घेऊ शकता. याच्यातून x कॉमन घेतलं तर काय आलं? x y मायनस x इज इक्वल टू 0 असं आलं. मग हे कधी पॉसिबल आहे? या दोनच केसला पॉसिबल आहे ना. एक तर x इज इक्वल टू 0 पाहिजे किंवा y equal y to इज 0. इक्वल टू x पाहिजे. पहा आता, मग हे काय सांगते? 2 डिस्टिंक्ट पॉईंट घ्या, तर त्याला हे डिस्टन्स 0 येईल का? पर्टिक्युलर x इज इक्वल टू 0 घेतो, y इज इक्वल टू 1 घेतो. आपल्या डेफिनेशन नुसार हे डिस्टन्स किती यायला पाहिजे? ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे ना. पण हे ग्रेटर दॅन 0 येते का? 2 डिस्टिंक्ट पॉईंट आहे ना, x 0 आणि 1 हे 2 वेगवेगळे पॉईंट. याच्यातलं डिस्टन्स डेफिनेशन नुसार काय यायला पाहिजे? ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे. येईल का? पानं टाकून. हे जर 0 टाकलं, 0 × 1 मायनस 0 काय आलं? 0 आलं. नाही होत दुसरी कंडिशन सॅटिस्फाय. समजतंय का? का जास्त गोंधळात नेतोय? समजलं हे एक्झाम्पल का नाही? नाही सर, हे नाही कळलं. पहा, मी परत सांगतो एकदा. डिस्टन्स r क्रॉस r टू क्लोज 0 ओपन इन्फिनिटी हे फंक्शन आहे. आता हे डिफाईन कसं केलंय? रो ऑफ xy इज इक्वल टू, तुम्ही काही करू शकता, म्हणजे दिलेलं असतं ते. आपण आता मी तुम्हाला देतोय असं सपोज करा, तुम्हाला हे दिलेलं आहे मायनस x². हे फंक्शन दिलंय. हे जर मेट्रिक असायचं हवं तर त्यांनी 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली प्रॉपर्टी काय? डिस्टन्स बिटवीन x 0 पाहिजे. डिस्टन्स बिटवीन xy हे काय पाहिजे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. 2 डिस्टिंक्ट पॉईंट असतील तर. तिसरं काय पाहिजे? डिस्टन्स बिटवीन xy इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन yx. आणि तिसरं काय पाहिजे? ट्रायंगल इनइक्वालिटी. डिस्टन्स बिटवीन xy लेस दॅन लेस इक्वल डिस्टन्स बिटवीन xz कॉमा प्लस डिस्टन्स बिटवीन zy असं.
समजलं हे? ह्या 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तर रो हे काय येईल? मेट्रिक येईल. यातली एक जरी सॅटिस्फाय नाही झाली तर मेट्रिक येणार नाही. आता आपण पहिली प्रॉपर्टी चेक करू. पहिली प्रॉपर्टी काय आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा एक्स. ही या डेफिनेशन मध्ये काय येईल? एक्स इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. एक्स वायच्या जागी पण एक्स टाकला ना, मग हे किती आलं तुमचं? 0 आलं. पहिली प्रॉपर्टी होल्ड झाली. लक्षात आलं हे? हो सर. दुसरी प्रॉपर्टी होल्ड होईल का? डिस्टन्स बिटवीन एक्स आणि वाय हे ग्रेटर दॅन 0 येईल का ऑलवेज? येईल का? हे चेक करायचंय मला. मग हे कसं चेक करायचं की ही कंडिशन कधी होल्ड होती याची ऑल पॉसिबल कंडिशन काढायच्या इक्वल टू 0 असण्याच्या. मग मी सपोज काय करतो, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू 0 कन्सिडर करतो. मला हे शोधायचं हे आहे का नाही, मग मला लक्षात येईल हे असं आहे. मग मी काय केलं, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू 0 घेतलं. तर डिस्टन्स बिटवीन एक्स वाय ची डेफिनेशन काय आहे? तर ही आहे, मॉड ऑफ एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण आपण सुरुवातीला पहिली प्रॉपर्टी पाहिली, फक्त आणि फक्त कुणाचा मॉड 0 असतो? 0चाच. म्हणजे हा जर 0 व्हायचा असेल तर आतला पण 0 असावा लागतो. म्हणजे हा जर 0 आहे मग आतला पण 0च आहे ना. एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता याच्यातून मी काय करतो, एक्स कॉमन घेतो. एक्स जर कॉमन घेतलं तर वाय मायनस एक्स इज इक्वल टू 0. आता पहा, ही राईट हँड साइड 0 असायची असेल, एक तर एक्स तरी 0 असावं लागेल किंवा ही टर्म तरी 0 असावं लागेल. म्हणजे मला 2 केसेस येतात. पहिली केस काय ती, एक तर एक्स तरी 0 आहे किंवा वाय मायनस एक्स तरी काय आहे? 0 आहे. म्हणजेच केस काय आली, एक तर एक्स इज इक्वल टू 0 किंवा वाय इज इक्वल टू एक्स. ही केस आली. पहा, ही केस ऑलरेडी वर कव्हर झालेली, पण ही केस नाही ना कव्हर झालेली. मग मी याच्यावरून असा अंदाज लावू शकतो किंवा तुम्ही पर्टिक्युलर एक्झाम्पल जरी दिलं की हे 2 डिस्टिंक्ट आहेत पण हे सॅटिस्फाय होत नाही. पहा मग, एक्स इज इक्वल टू 1 घ्या, सॉरी एक्स इज इक्वल टू 0 घ्या आणि वाय इज इक्वल टू 1 घ्या. तर ही कंडिशन सॅटिस्फाय होती का? पहा बरं, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. एक्स नॉट इक्वल टू वाय आहे, पण एक 0 आणि वाय 1 घेतलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय होती का? चेक करा बरं आणि मला सांगा होतंय का नाही होत. ही जर नाही झाली तर हा मेट्रिक येणार नाही. होईल का? या फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकून पाहत्या. मी जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. मी ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर हे मेट्रिक येणार नाही. होतंय का? नाही होते सर. नाही होत. मग हे मेट्रिक येईल का? नाही येणार ना, कारण तुम्ही याच्यात एक 0 टाका, हा 0 आला, हा 0 आला, इक्वल टू काय आलं? 0 आलं. हे 2 डिस्टिंक्ट पॉइंट आहे, पण हे डिस्टन्स 0 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 नाही, त्याच्यामुळे हा मेट्रिक येत नाही. समजलं? तुम्ही काही फंक्शन हो घेऊ सर. शकता. आपण एवढं याच्यात डिटेल मध्ये जाणार नाही. आपण हे पहिलं एक्झाम्पल पाहिलं की हे, आणि ऑलरेडी आपण हे शो केलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. हे ट्रायंगल इनइक्वालिटी हे पण दाखवलं होतं आपण सुरुवातीला. आता हे जे स्पेशल मॅट्रिक आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं, म्हणजे असं डिफाईन केलं, मॉड ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू मॉड ऑफ सॉरी डिस्टन्स बिटवीन एक्स वाय आणि फंक्शन आर पासून आर क्रॉस आर पासून 0 इन्फिनिटी आहे हे. तर हे जे स्पेशल मॅट्रिक आहे याला म्हणायचं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक किंवा युज्युअल मॅट्रिक. काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक. आणि आर रो आहे त्याला काय म्हणायचं? युज्युअल मेट्रिक स्पेस. म्हणजे याला जर डिनोट करायचं असेल तर काय वापरतात? आर डॅश वापरतात. याला जर डिनोट करायचं असेल मग म्हणलं ना, लेट आर डॅश बी अ मेट्रिक, मग तिथं अजून करायचं की ते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक आहे. मी मेट्रिक स्पेस म्हटलं तर त्याच्यात मेट्रिक आलंच पाहिजे. आर डॅश म्हणलं त्याच्यात जो मेट्रिक येईल तो काय असतो? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक असतो. लक्षात आलं हे थोडस? होप हे आपण नेक्स्ट लेक्चरलाच पाहू.
बरं, उद्या सकाळी 8:30 ला घ्यायचं लेक्चर, 8:30 ते 8:45. ओके सर.